बारामती नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच साजरा झाला पत्रकार दिन। नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या पुढाकाराने पत्रकारांचा सन्मान। नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या पुढाकाराने आज बारामती शहर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। बारामती नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच बारामती नगर परिषदेत पत्रकार दिन साजरा करत पत्रकारांचा गौरव करण्यात आलाय। बारामतीच्या विकासात येथील पत्रकारांचंही तितकंच योगदान असून पत्रकारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली आहे। बारामती नगर परिषदेच्या सभागृहात आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला। नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुख्याधिकारी पंकज भुसे, पत्रकार संघाचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्यासह शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित पत्रकारांनी बारामतीच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या सन्मान सोहळ्याबद्दल आभार व्यक्त केले। बारामती शहरात विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत, त्यात पत्रकार भवन आणि निवास यासाठीही प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून एखादी गोष्ट समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत। सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी मुद्रित माध्यमांचं महत्त्व कधीही कमी होणार नाही असं सांगत सचिन सातव यांनी माध्यमातील बदलांचा आढावा घेतला। पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून काम करणारा घटक असून त्यांच्या अडीअडचणी व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बारामतीचा सर्वांगीण विकास होतोय। या विकासात पत्रकारांचंही योगदान नाकारता येणार नाही, त्यामुळे येणाऱ्या काळातही पत्रकारांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करून सर्व नगरसेवक आणि प्रशासनाच्या माध्यमातून उत्तम काम करू असा विश्वास त्यांनी दिलाय। यापुढील काळातही राज्यकर्ते, प्रशासन आणि पत्रकार यांच्यात समन्वय राहावा या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय। आपल्या सगळ्यांना सन्मानित करण्यासाठी सज्ज आहे। तर मी कौतुक करेन आयोजकांचं सुद्धा की आजचा धन्यवाद, थँक्यू सो मच। प्रतिमा पूजन संपन्न झालेलं आहे आणि सन्मान सोहळ्याकडे जाण्यापूर्वी मी प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करणार आहे बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय पंकजी भुसे सरांना की आपण प्रास्ताविक करावं। सन्माननीय भुसे साहेब, सर्वांना सप्रेम नमस्कार। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सर्व पत्रकार महोदय, सन्माननीय नगराध्यक्ष महोदय, सर्व सन्माननीय नगरसेविका महोदया, सर्व सन्माननीय पत्रकार महोदय, आज नगराध्यक्ष महोदयांच्या संकल्पनेतून सर्व पत्रकार बंधू भगिनींसाठी आयोजित कार्यक्रमाला आपण नगर परिषदेच्या विनंतीला मान देऊन, अनौपचारिक विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो। अनेक वर्ष बारामतीकरांना घर बसल्या बारामतीच्या सगळ्या घडामोडी तसा निरोप देऊ का? काकांना बोलून निमंत्रण आहे। आमच्या नगरसेविका आणि नगराध्यक्षांच्या हस्ते हा सन्मान होतो। सर, आपली जी भूमी आहे ही राजकारणाची भूमी आहे, राजकीय भूमिका आहे, राजकीय क्षेत्राचं ही पंढरी आहे आणि या पंढरीमध्ये काम करत असताना आपले अनेक दिग्गज पत्रकार आहेत। सकाळ, लोकमत, पुण्यनगरी, पुढारी आणि प्रभात हे दैनिकचे जे पुढे पत्रकार आहेत ज्येष्ठ, आपण साप्ताहिकामधले आहेत, पण ह्यांनी खऱ्या अर्थाने इथला राजकीय कार्यकर्ता ओळखला, त्या राजकीय कार्यकर्त्याला बळ दिलं, राजकीय कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम जर कोणी केलं ना सर, तर बारामतीतले जी दैनिक आहेत या दैनिकांनी इथल्या कार्यकर्त्याला न्याय दिला। आज आपण सगळे पत्रकारांनी ठरवलं पाहिजे खऱ्या अर्थाने शेठ, आज आम्ही सगळेच पत्रकार आज खरंच एकत्र एवढं आलोय ना की ह्याच्या अगोदर आम्ही कधी आलोच नाही। हे जे काही सगळी ज्येष्ठ मंडळी बसली, या सगळ्यांचं मार्गदर्शन सगळ्या साप्ताहिकांना असतं, त्याबरोबर दिलीपजी शिंदे असतील, बाकीचे सगळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांचा सपोर्ट असतो आणि खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम सगळे करतात। परंतु मगाच मी एक दोन ठिकाणी सांगितलं
की पत्रकार 12 महिने 12 काळ सगळे जेव्हा बातमी देत असतात, परंतु पत्रकाराचा सन्मान 1 वर्षातून एकदा तरी झाला पाहिजे. हा का चेंगुसपणा, हा माझा प्रश्न मी तिथं उपस्थित केला होता. तसाच खरंच तर शेठ तुम्ही मनाचा मोठेपणा आहे तुमचंच खरं तर आम्ही अभिनंदन केलं पाहिजे, कारण तुम्ही एक चांगला पायंडा पाडला नगर. खरं तर आज दिवसभर म्हणजे जसं मी पत्रकारितेमध्ये गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी काम करतोय. मी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी काही काळ मुंबईमध्ये काम केलं आणि मुंबईमध्ये काम केल्यानंतर मी सध्या बारामतीमध्ये आमचे सहकारी संपादक आहेत सचिन म्हात्रे यांच्या सहकार्याने मी बारामती युवा शक्तीच्या माध्यमातून पत्रकारिता करत आहे. परंतु या पत्रकारितेच्या कालावधीमध्ये माझ्या आयुष्यातला हा पहिला दिवस आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज बारामतीमध्ये पत्रकारांचं स्वागत झालेलं मी कधीही पाहिलेलं नाही. म्हणजे आज दुपारी संभाजी नानांच्या माध्यमातून पीडीसीसी बँकेतला कार्यक्रम असेल, पोस्ट ऑफिस मधला कार्यक्रम असेल, आज नगरपालिकेमध्ये कार्यक्रम होतो, याच्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनला देखील हा कार्यक्रम होतो. परंतु हा पत्रकारांचा देखील सन्मान झाला पाहिजे. आपल्या वेळोवेळी पत्रकार बांधव आपल्याला या ना त्या कारणाने प्रसिद्धी देत असतात. आपण केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार आपल्याला मदत करत असतात. मी इथं उपस्थित आता सगळेच आहेत, सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत. आता या ना त्या कारणाने आपला नेहमीच संपर्क येणार आहे, परिचय येणार आहे. परंतु आपण काही चांगलं काम केलं तर निश्चितच आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू, त्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू. परंतु कधी कधी नाईलाज असतो, आम्हाला देखील जी काही वास्तव आहे ते मांडावं लागतं आणि त्यातून आपल्या जे संपर्कातले आहेत त्यांच्या कुठंतरी त्यांना हर्ट होतं, कुठंतरी त्यांच्या भावना दुखावल्या जातात. पण तो आमचा हेतू नसतो. आमचा हेतू असतो की ही जी चूक झाली ती चूक तुम्ही सुधारली पाहिजे. त्यामुळं माझी उपस्थिती सगळ्यांना विनंती आहे, यदा कदाचित भविष्यात जर असा एखादा प्रसंग आला आणि ती बातमी जर तुमच्या थोडीशी विरोधामध्ये असेल किंवा तुमच्या काही चुकीच्या गोष्टीवरती जर आम्ही बोट ठेवण्याचा प्रयत्न केला असेल तर कृपया खिलाडू वृत्तीने ते घ्या. ते कुणीही व्यक्तिगत न घेता खिलाडू वृत्तीने त्याच्यामध्ये बसून जर एखाद्या बारामतीकरांसाठी आपण सगळेजण जर चांगलं काही करू शकत असू तर ते करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूयात. मला अपेक्षा आहे की इथे बसलेले सगळे एक सुजाण पत्रकार आणि सुज्ञ नागरिक आहात. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये पत्रकार हा एक प्रशासन आणि सामान्य नागरिकांमधला दुवा असतो. तर ह्या दुवा म्हणून काम करण्याचं आम्ही प्रयत्न करू आणि सामान्य माणसांच्या, सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आम्ही प्रशासनापर्यंत, या सगळ्या लोकप्रतिनिधींपर्यंत मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पत्रकार भवन बारामतीत असावं या संदर्भातली अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मला तर वाटतं काकाजी आहेत, रणसिंग साहेब आहेत, ही सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, शिंदे साहेब, दिलीप शिंदे साहेब, या सगळ्यांची इतक्या दिवसापासूनची ही मागणी आहे की बारामतीत पत्रकार भवन असावं. आणि या संदर्भात अनेक वेळा अजितदादांकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे आणि ते ह्या ना त्या कारणाने तिकडून निरोप आले की बाबा तुम्ही सगळेजण एकत्र व्हा. आता सचिन शेठला आमचं आजच्या ह्या सत्काराच्या निमित्ताने सांगणं असेल की आम्ही सगळे एक झालो आणि आम्ही सगळे एक आहोत. हा आगाऊ मेसेज तुम्ही अजितदादांना सांगावा आणि पत्रकार मग आमच्या तो मेसेज तुम्ही दादांना सांगावं. आणि तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या कार्यकाळात सुद्धा तरी एक चांगलं सुसज्ज पत्रकार भवनाचं उद्घाटन व्हावं अशा पद्धतीची एक आशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सन्माननीय विचारमंच आणि उपस्थित सर्व नगरसेवक आणि पत्रकार मित्र, मी काय भाषण देणार नाही, परंतु एक माझी एक सूचना आहे. आपल्या बारामती नगरपालिकेचा इतका स्वच्छ कारभार आहे, स्वच्छ हरित आणि आपण जो म्हणतो तर एवढं कारभार सगळा स्वच्छ आहे. मग मी सचिन शेट्टीला म्हणेल की आज नगरसेवकांना जर एवढी जागा आणि पत्रकारांना एवढी जागा दिली तर काउन्सिलला तुम्ही मिटिंगला पत्रकार बोलावताच, परंतु आज जर बघितलं तर आपले नगरसेवक कुठे बसतील हा मला प्रश्न उपस्थित झाला. म्हणून मला एक सूचना मांडायची की आपली काउन्सिल लाईव्ह व्हावं, म्हणजे तुम्ही इथं काय निर्णय घेता आणि आमचे प्रभागाचे नगरसेवक काय नगरपालिकेच्या हितासाठी काय बोलतात हे सर्वांना कळेल. ही माझी एक आपल्याला विनंती असेल. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि आज पत्रकार दिनानंतर तुम्ही आमचा सन्मान केला
त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो सर्वांचे. की तो सकाळची सुरुवात मागच्याही भाषणामध्ये मी केली की सांगितलं की सकाळी चहाचा कप आधी घेतल्याशिवाय आपण पेपर आधी घेतो आणि पेपर वाचल्याशिवाय आपण दिवसाची सुरुवात करत नाही. त्यामुळं माझ्यापूर्वी साधूंनी सांगितलं, दिलीप शिंदे सरांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, अजून दोघा तिघांनी, तानाजी पाथरकरांनी मत व्यक्त केलं की खरंच आपण पत्रकारिता एक आरसा म्हणून बघायला पाहिजे की ज्यावेळेस एखादी चुकीची बातमी आपल्या विरुद्ध येते, आपण कुठं चुकलो, आपण कुठं कमी पडलो, ह्याचं आत्मचिंतन आणि मूल्यमापन आपण स्वतः सर्व पदाधिकारी म्हणून करायला पाहिजे. पण मी तुम्हाला विनंती करतो की जेवढ्या तुम्ही ज्या आमच्या चुकीच्या बातम्या छापता त्याच्यात 10, 20, 25, 30% चांगल्याही बातम्या छापता, म्हणजे त्याच्यातून आम्हाला काम करण्याचं सुद्धा मनोबल मिळेल. आणि असं असताना आज तुम्ही ज्या काही माफक अपेक्षा मागितलेल्या आहेत त्या निश्चित आदरणीय दादांच्या मनामध्ये, आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या मनामध्ये, पवार साहेब, सुप्रियाताई, सर्वांच्याच राज्यकर्त्यांच्या मनामध्ये असं कुठंही नाही की पत्रकार भवन होऊ नये. त्यामध्ये काही मतमतांतर मागच्या हे जे झाले आणि खऱ्या अर्थाने खरं हे सगळे एकत्र करायचं त्याचं मागचं कारण सुद्धा किंबहुना तेच असेल. तुम्ही सगळे एकत्र एवढे जर आला, मगाशी तर 150 पत्रकार होते, आता आपल्याकडं 70 पत्रकार आहेत, मित्र आमचे बांधव, आणि एक आमच्या भगिनी आहेत. मागच्या वेळेस मगाशी 3 भगिनी होत्या, 2 कुठेतरी त्यांच्या कामानिमित्त गेल्या असतील. तर सगळ्या बंधू भगिनी पत्रकार बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की दोन्ही मागण्या आम्ही सर्व आमचे 41 नगरसेवक, नगरसेविका आम्ही दादांच्या कानावर घालू की दादा, आम्ही 6 जानेवारीला असे दोन्ही ठिकाणी कार्यक्रम घेतले आणि प्रामुख्याने पत्रकारांची ही जी मागणी आली आहे ती कशी आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करता येईल, त्यासाठी तुम्ही काही जणांनी पुढाकार घेऊन दादांकडे पाठपुरावा केला तर आम्ही त्याच्यामध्ये आमचा खालीचा वाटा उचलू. आम्ही निश्चित त्याच्या मागं कुठेही जे काही नगरपालिकेच्या मध्ये ठराव मांडायला लागतील, कुठं जागा त्याचा विषय असेल तर आम्ही सर्व 41 नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या निमित्ताने ही तुम्हाला ग्वाही देतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.